हॅलो फ्रेंड्स, आज आपण एका नवीन कहाणीसोबत तुमच्या समोर आलोय। आजची क्राईम स्टोरी आहे आपली सांगली येथील। जेव्हा एखाद्या माणसाला राग येतो, तो रागाच्या भरात काय काय करून जातो हे त्यालाही कळत नाही, आणि राग आल्यावर माणूस काय काय करतो या घटनेवर आपली ही स्टोरी आहे। तर सांगलीतील नेलकरंजी या गावातली ही घटना आहे। धोंडीराम भोसले यांचं गावात खूप नाव होतं। धोंडीराम भोसले गावात मुख्याध्यापक होते। त्यांची पत्नी माजी सरपंच होती। मुलीला 10वीत 92% मिळाले होते आणि मुलगी आपली खूप हुशार आहे या कारणाने त्या वडिलांना असं वाटलं की आपली मुलगी डॉक्टरच बनावी। मुलीने पुढे नीटची एक्झाम द्यावी, तिने डॉक्टर बनावं हे त्यांनी स्वप्न पाहिलं होतं। तर पुढील शिक्षणासाठी त्यांनी आटपाडी येथील कॉलेजमध्ये त्यांनी दाखला केला। धोंडीराम भोसले यांची मुलगी साधना भोसले ही पुढील शिक्षणासाठी बाहेर हॉस्टेलमध्ये ती राहू लागली आणि नीटची एक्झाम, बाकीचे क्लासेस, कॉलेजचा अभ्यास याने तिला खूप ताण आलेला होता। म्हणून शनिवार रविवार या सुट्टीसाठी ती घरी आली आणि संध्याकाळच्या टायमिंगला वडिलांनी विचारलं की तुझा अभ्यास कसा चालू आहे, मार्क्स किती पडले तुला, व्यवस्थित अभ्यास तर करते ना। तर तेव्हा तिने वडिलांना सांगितलं की मला नीटच्या चाचणीमध्ये कमी मार्क्स पडलेले आहेत। याचाच राग वडिलांना खूप आला। तुला मार्क्स कमी कसं काय पडले याचा जाब वडील मुलीला विचारू लागला। धोंडीराम साधनाला म्हणाले, आम्ही एवढं कष्ट करतोय कुणासाठी? तुझ्यासाठीच, तुझं भविष्य चांगलं होण्यासाठी, आणि तू एवढे कमी मार्क्स पाडायला लागले तर कसं व्हायचं? तू कशी डॉक्टर बनणार? तर मुलगी म्हणाली की कधी कधी होतं असं, मार्क्स कमी पडतात। तुम्हाला नाही का कमी मार्क्स पडले? तुम्ही झालात का कलेक्टर? तुम्ही पण साधे शिक्षकच झालात ना। याचाच राग धोंडीबाला खूप आला। त्याने बाजूला असलेला दगडी जात्याचा लाकूड घेतलं आणि त्यांनीच साधनाला मारायला सुरुवात केली। तिथून प्रीती भोसले साधनाच्या आईने हे पाहिलं आणि ती नवऱ्याला अडवायला मध्ये आली, पण धोंडीबा थांबता थांबेना, साधनाला मारतच चालला होता। साधनाच्या आईने धोंडीबाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण धोंडीबा तिला मारतच चालला होता। अखेर साधनाच्या आईने धोंडीबाला थांबवण्यात यश प्राप्त केलं आणि धोंडीबाने साधनाला एवढं मारलं की ती बेशुद्ध झाली। तिच्या पोटात लाथा मारल्या, तिला खूप हाणलं, तिच्या अंगावर वण उठले होते। मारता मारताच साधना बेशुद्ध झाली। त्या बेशुद्ध अवस्थेत धोंडीबाने तिला सोडलं, तसंच राहू दिलं। रात्रभर साधना बेशुद्ध अवस्थेतच होती। धोंडीबा दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या नेहमीप्रमाणे त्याची दिनचर्या होती त्याचप्रमाणे तो नेहमी उठला, आपल्या शाळेत गेला, शाळेत हसत खेळत जे कार्यक्रम होते ते अटेंड केले त्याने आणि परत घरी आला। घरी आल्यावर त्यांनी पाहिलं की साधना अजून बेशुद्धच आहे। तेव्हा तो थोडासा डचकला आणि तिला लगेच दवाखान्यात घेऊन गेला। तर डॉक्टरांनी विचारलं की हिला काय झालं आहे? तर धोंडीबाने सांगितलं की ही बाथरूममध्ये पाय घसरून पडली आहे। तिला लगेच ट्रीटमेंटसाठी आणलं गेलं आणि डॉक्टरने तिला डेथ असं डिक्लेअर केलं। तर त्याच दिवशी धोंडीबाने तिचे अंतिम संस्कार केले। तर सगळ्यांना असा प्रश्न पडला असेल की ही सगळी माहिती आपल्यासमोर कशी काय आली? ही सगळी माहिती आपल्यासमोर साधनाची आई प्रीती भोसले यांनी आपल्यासमोर आणलेली आहे। प्रीती भोसलेंनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या नवऱ्याचीच कंप्लेंट दिलेली आहे आणि ही सर्व घटना पोलिसांना तिने सांगितली की कशी आपल्या नवऱ्याने मुलीला मारलेलं आहे, आणि पोलिसांनी तात्काळ लगेच घरी येऊन धोंडीबाला अटक केलेली असून धोंडीबा आता सध्या पोलीस स्टेशनमध्ये आहे।